बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग बातमीने आपण करूया। मुंबईमध्ये युती होणार की नाही याचा कोणताही अंदाज अजूनही बांधता येत नाहीये। 24 तारीख उजाडली आहे तरी निर्णय होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। भाजपने 60 जागांचा शिवसेनेने दिलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर नवीन प्रस्ताव दिलेला नाही, त्यामुळे भाजपने ही स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे। काल रात्री मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरामध्ये भेट झाली, बैठक झाली। शिवसेनेला भाजपचा फॉर्म्युला मान्य नसेल तर राज्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यास दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते। युतीचा निर्णय काहीही झाला तरी मुंबई नागपूरसह सर्वच जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी उद्यापर्यंत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। उद्यापर्यंत भाजपच्या सर्व उमेदवारांच्या याद्या तयार करण्यात याव्यात अशा पद्धतीचं निर्णयाचं एकमत झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे। राज्यभरामध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सुरू होती, त्या संदर्भातली चाचपणी देखील सुरू होती। मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात नागपुरात जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये या निर्णयावर एकमत झाल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि या घडामोडींसंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत, याचं सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहेत सध्या, आणि यासोबतच नागपूरहून नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे देखील आहेत। पंकज, सुरुवातीला आपल्याकडे येतो, काय नेमकं आता या संदर्भात घडणारे येत्या काळात, कारण युती संदर्भात दोन्ही पक्षांकडनं काहीही बोललं जात नाहीये। नागपुरात काल महत्त्वाची बैठक झाली, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये। या बैठकीमध्ये काय झालं याबद्दल देखील सध्या काही थेट बोललं जात नाहीये। मात्र युती नेमकी होणार की नाही, काय नेमकं याबद्दल ठरतंय सध्या? अजिंक्य, युती नक्की होणार की नाही याचं उत्तर आत्तापर्यंत कार्यकर्त्यांना मिळालेलं नाही आहे। युती होणार की नाही होणार याच दोन मुद्द्यांवरती चेंडू जो आहे तो खेळवला जातो आहे। कारण काल रात्री मुख्यमंत्री काल नागपूरमध्ये होते, नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली। अर्थात नागपूर महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, इतर ठिकाणच्या महानगरपालिकांविषयी सुद्धा चर्चा झाली। मात्र मुख्य विषय जो आहे तो मुंबईचा आहे। मुंबईवरती भाजपाला आधी 63 जागा शिवसेनेने दिलेल्या, भाजपाची ताकद मुंबईत वाढली आहे विधानसभेला। असं असताना भाजपाला शिवसेनेकडनं फक्त 60 जागांचा प्रस्ताव दिला, ही अपमानास्पद वागणूक आहे का, की याच्यावरती आणखी पुढे चर्चा करायची? जी माहिती सूत्रांकडून मिळते ती तयारी सुरू करा, कारण अवघे 20 दिवस हातामध्ये राहिलेले आहेत। शेवटच्या आचारसंहितेचे 2 दिवस सोडले तर हातामध्ये 20 ते 22 दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे या 20-22 दिवसांमध्ये संपूर्ण तयारी करावी लागणार आहे। शिवसेनेच्या विरोधात लढायचं झालं तर कशा पद्धतीची व्यूहरचना असेल ही सगळी तयारी सुरू करायला सांगितलेली आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडनं सुद्धा तयारी सुरू आहे। शिवसेना थोडीशी 2 पावलं मागे यायला तयार असल्याची माहिती मिळते। साधारणतः भाजपाने शिवसेनेकडनं अधिकृतरित्या चर्चा जरी झाली नसली तरी सुद्धा शिवसेनेकडनं 101 जागांची अपेक्षा भाजपाला आहे। शिवसेना 20 जागा वाढवून द्यायची तयारी आहे, म्हणजे 80 ते 90च्या आसपास शिवसेना यायला तयार आहे। त्यामुळे कुठेतरी 92-93चा मध्यबिंदू निघतोय का हे सुद्धा प्रयत्न चाचपडून बघितले जात आहेत अजिंक्य। त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। जर का युती झाली तर नंबर 1चा शत्रू राज्यामध्ये किंवा मुंबईमध्ये हा काँग्रेस असणार आहे। शिवसेना आणि भाजप एकत्र लढले तर काँग्रेस हा नंबर 2चा पक्ष असण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यामध्ये मुंबईमध्ये काँग्रेस नंबर 2ला होऊ द्यायचं का, की चेंडू फक्त शिवसेना आणि भाजपामध्येच खेळवत ठेवायचा असेल तर नंबर 1 शिवसेना किंवा भाजपा, नंबर 2 शिवसेना किंवा भाजपा हा फॉर्म्युला ठेवायचा का, याच्यावरती सुद्धा बिहाइंड द कर्टन म्हणता येईल आपल्याला ही चर्चा सुरू आहे। कारण काँग्रेसचा जर का 2 नंबरचा पक्ष झाला तर निश्चितच थोडंसं कुठेतरी त्याच्यामध्ये त्यांची ताकद वाढताना दिसेल। काँग्रेस मुक्त महाराष्ट्र किंवा देश असा नारा नरेंद्र मोदींचा आहे। मात्र मुंबईमध्ये जर का काँग्रेसला थोडंसं बळकटी मिळाली तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या या धोरणाला, नरेंद्र मोदींच्या धोरणाला धक्का लागण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे दिल्लीश्वर जे आहेत, दिल्लीचे नेते ते नाराज होऊ शकतील। ह्या गोष्टींची सुद्धा समीकरणं फक्त जागा किंवा सीट वाटप हा मुद्दा नाही अजिंक्य, तर हे मुद्दे सुद्धा बघितले जात आहेत। कारण पुढच्या 2.5 वर्षांनी पुन्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्यामुळे काँग्रेसला किती पुश करायचं किंवा त्यांची जागा काय ठेवायची, चेंडू दोघांमध्येच खेळता ठेवायचा का, या विषयांवरती चर्चा सुरू आहे अजिंक्य। बिलकुल पंकज, असंच आमच्यासोबत राहा। आपण थेट आता नागपूरला जाणार आहोत। नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे देखील आपल्यासोबत आहेत। गजानन, काय नेमकं सांगता येईल, कारण काल अतिशय महत्त्वाची बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये 3 तास तब्बल ही बैठक झाली आणि बऱ्याच गोष्टींचा उहापोह या बैठकीमध्ये झाला। मात्र स्वबळावर लढण्याच्या निर्णयापर्यंत हे दोन्ही नेते आले होते का? सूत्रांकडनं जी माहिती मिळते या माहितीनुसार कदाचित एकमत झालं असावं असं समजतंय। काय नेमकं त्याबद्दल सध्या बोललं जात आहे नागपुरात, काय सांगता येईल त्याबद्दल?
अजिंक्य, काल जवळपास 3 तास ही बैठक चालली मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, मुख्यमंत्री होते आणि या सगळ्या बैठकीत एकच महत्त्वाचा मुद्दा होता, ती म्हणजे मुंबईमध्ये युती करायची का नाही. कारण की उर्वरित ज्या महानगरपालिका आहे, जसं नागपूर, विदर्भातल्या 3 आणि उर्वरित, त्याच्याबद्दल फारशी शंका नाही किंवा नागपुरात तर स्वबळावरच लढणार आहे भाजप, शिवसेनाही स्वबळावर लढणार आहे. मुंबईबाबत चर्चा झाली आणि भाजपची जी रणनीती आहे, गेल्या 16व्या लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते नागपुरात येऊन गेले होते आणि त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते आपल्या आमदारांना की जिथे आपले आमदार निवडून आले नाही त्या ठिकाणी संघटन बांधणी करा, त्या ठिकाणी हे वाढवा. आणि दुसरं अप्रत्यक्ष त्यांचे आदेश होते जे ऑफ द रेकॉर्ड होते की त्यांना शिवसेना महाराष्ट्रातून संपवायची आहे, कारण की त्यांना एकहाती सत्ता हवी आहे, कारण की पुढच्या 2-2.5 वर्षात विधानसभा निवडणुका लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेची रसद बंद करायची असेल तर मुंबईतून शिवसेनेची सत्ता आपल्या हातात यायला पाहिजे अशी रणनीती आखली जात आहे. आणि त्यासाठी भाजप गेले 6 महिने तयारी करतात. वेगवेगळ्या संस्थांमार्फत जे आहे ते सर्वे करण्यात आले आणि भाजपची तीच भूमिका आहे आणि ती राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानुसार आहे की जर संघटन वाढवायचं असेल, जसं त्यांनी विधानसभेत युती तोडली आणि स्वबळावर लढले आणि त्याचा बराच फायदा भाजपला झाला, तोच फॉर्म्युला यामध्ये वापरायला पाहिजे. याचे अप्रत्यक्ष आदेश जे आहेत ते दिलेले आहे. आणि काल जे महाराष्ट्राचे 2 भाजपचे दिग्गज नेते आहे, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी, यांनी या सगळ्या बाबीवर चर्चा केली. असं कळतंय की आशिष शेलार जे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा फोनवरून चर्चा झाली आणि भाजपची संपूर्ण तयारी आहे, ती आजच तयार नाही. गेले 2 महिने झाले भाजप मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी करते. जेवढ्या जागा मुंबईत लढायच्या त्याची तयारी झाली आहे, त्यांच्याकडे त्यांची लिस्ट तयार आहे. फक्त युती तोडायची कोणी आणि ते पाप कोणी आपल्या डोक्यावर घ्यायचं याचा सध्या विचार आहे आणि ती चर्चा काल झाली. भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे आणि सगळ्या गोष्टीत म्हणजे त्यांच्या उमेदवारांच्या याद्या तयार झालेल्या आहे, सगळं तयार झालं आहे, जी सूत्रांकडून माहिती मिळते. आणि काल जी चर्चा झाली ती याच गोष्टीवर झाली की युती तुटलेली आहे आणि आम्ही स्वबळावर लढणार. हे जाहीर कोण करणार, कारण की जी पार्टी जाहीर करेल की युती तुटलेली आहे त्याच्या अपोजिट, म्हणजे समजा भाजपने जाहीर केलं तर शिवसेनेला थोडाफार फायदा होऊ शकतो, म्हणून कोणी स्वतः जाहीर करत नाही आहे. परंतु स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी झालेली आहे. दिल्ली शौराईकडनंही तेच आदेश आहे भाजपला. आणि काल मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्यामध्ये जी चर्चा झाली ही चर्चा झाली की मुंबईत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप असायला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही याच्यावर समझोता न करता सगळ्या जागा लढवल्या तर भाजपला माहिती आहे की जेवढ्या जागा आपल्याला मिळणार त्यापेक्षा जास्त जागा जिंकून येऊ. आणि त्यांना जी विधानसभेत फॉर्म्युला त्यांनी लढवला त्याच फॉर्म्युलानुसार मुंबईत सामोरं जायचं आणि हे करायचं. आणि आफ्टर पोल जसं राज्य सरकारमध्ये शिवसेनेला घेऊन सरकार स्थापन केलं तसंच मुंबईमध्ये करायचं आणि स्वतंत्र निवडणुका लढायच्या. याचा निर्णय जवळजवळ भाजपच्या प्रक्षेपकडून झाल्याचं सूत्रांची माहिती आहे. काल दोन्ही नेते याच बाबत चर्चा करत होते. अजिंक्य.